पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचं खाद्य नियोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। सकस, पौष्टिक आणि संतुलित खाद्य मिळाले तरच मांस किंवा अंडी वजनदार मिळतात। कोंबड्यांची मरतूक देखील कमी होते। पक्ष्यांना खाद्य देताना त्यांची पिल्ले, बॉयलर आणि लेयर अंडी देणाऱ्या अशा 3 प्रकारात खाद्य नियोजन स्वतंत्र करावं लागतं। एकूण खाद्यापैकी फक्त 35 ते 45% खाद्याचे रूपांतर मांस किंवा अंड्यात होत असतं। त्यामुळे कोंबड्यांना खाद्य देताना काय काळजी घ्यायची याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। अंडे देणाऱ्या कोंबड्यांना कमीत कमी ओलावा असलेले ताजे खाद्य द्यावे। त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिज पदार्थ, व्हिटॅमिन्स यांचे संतुलन असणं गरजेचं आहे। पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते। कडधान्यामध्ये सुमारे 8 ते 12% आणि द्विदल धान्यांमध्ये 30 ते 40% प्रथिने असतात। कोंबडी खाद्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि प्राणीजन्य प्रथिनांचा समावेश करावा। मका, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा पिष्टमय पदार्थ, सोयाबीन सारखे चरबीयुक्त पदार्थ आणि व्हिटॅमिन्स, खनिज द्रव्ये असावी लागतात। ज्वारी, गहू, मका, तांदूळ इत्यादी धान्यात पिष्टमय पदार्थ भरपूर असतात। हे घटक आहारात असावेत। पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थाची देखील आवश्यकता असते। हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवतात। स्निग्ध पदार्थामुळे खाद्याला चांगली चव येते। हे स्निग्ध पदार्थ कोंबड्यांना खाद्यतेल आणि चरबीपासून मिळतात। धान्य भरडून घेऊन घरीच आपल्या हाताने किंवा स्वतःच्या गिरणीत खाद्य तयार करणे परवडणारे आणि आरोग्यदायी देखील असतं। अंडी देणाऱ्या एका कोंबडीला दिवसाकाठी 110 ग्रॅम खाद्य लागते, तर गावरान कोंबडीला 130 ते 150 ग्रॅम खाद्य लागते। मिश्रण करताना 1 किलोच्या प्रमाणात बाकी घटक घ्यावे। व्हिटॅमिन ए, B2, D3 आणि व्हिटॅमिन बी यांचे एकत्रित मिश्रण 1 क्विंटल भरड धान्यास 20 ग्रॅम लागते। तसेच कॅल्शियम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, सोडियम, पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, झिंक यासारखी खनिज द्रव्ये मिसळावीत। हाडांची बळकटी आणि अन्न पचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्यकता असते। कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायातील अशक्तपणा दूर होतो। हाडांची योग्य पद्धतीने देखील वाढ होते, त्यांना बळकटी मिळते। शरीरास कॅल्शियम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडियम, पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते। जीवनसत्वामुळे कोंबड्यांना रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते, तसेच शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्वांचा उपयोग होतो। सर्वांचे मिश्रण मिक्सरमध्ये किंवा कोरड्या फरशीवर फावड्याच्या सहाय्याने करावे। 6-7 मिनिटे फावड्याने विविध प्रकारे हलवून मिश्रण एकजीव करून घ्यावे। या सर्वांचे प्रमाण डॉक्टर किंवा अनुभवी व्यक्तीकडून माहिती करून घ्यावे। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।